मित्रांनो नमस्कार. मी सुदाम गंगावणे. एक व्हिडिओ आता मी तातडीने बनवतोय माझ्या कारमध्ये बसून. त्याचं कारण असं आहे की 2 दिवसापूर्वी जे यूट्यूबचे जे एक टॉपचे कंटेंट क्रिएटर आहेत, ध्रुव राठी यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्यांच्या स्वतःच्या यूट्यूब हँडलवर. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जो साधारण 29 मिनिट 48 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. आणि हा जो व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून सोशल मीडियावर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, त्यानंतर फेसबुकवर, इथून जे इतर अन्य माध्यम असतील किंवा अन्य जे यूट्यूब चॅनल असेल तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ असा आहे की आत्ता पण मी हा व्हिडिओ ऐकतो आहे. त्याची दखल ही जवळपास 6.35 मिलियन लोकांनी घेतलेली आहे. इतक्या लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात त्याला बघितलेलं आहे. आणि आज गमतीचा भाग असा आहे की आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, त्यांनी त्यांची जी शेवटची मन की बात होती, 110व्या क्रमांकाचा तिचा क्रमांक होता, त्याच्यामध्ये त्यांना सोशल मीडियाच्या ताकदीचा उल्लेख करावा लागला. कंटेंट रायटर जे असतात, यूट्यूबवर जे असतात, त्यांचे विषय कसे असतात याचं त्यांना सगळं सांगावं लागलं. त्यानंतर त्यांनी हेही डिक्लेअर केलेलं आहे की यूट्यूबचे जे कंटेंट क्रिएटर आहेत, चांगले जे विश्लेषक आहेत, त्यांना एक पुरस्कार दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि इथून पुढं आपण 3 महिने मन की बात हा आपला कार्यक्रम बंद असेल. पुढे आपण आपला जो मन की बात आहे तो साधारण 3 महिन्यानंतर होईल. त्यांनी हेही संकेत दिलेत की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथून पुढे मी 3 महिने तुमच्याशी बोलणार नाही. आणि पुढचं जी मन की बात आहे ती 111व्या नंबरवर असेल, म्हणजे तो शुभ अंक आहे 111 असं त्यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, ध्रुव राठी हे एक खूप चांगले यूट्यूब हँडलर आहेत. तो व्हिडिओ मी आतापर्यंत 10 ते 12 वेळा बघितलेला आहे. त्याची सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे की मी काही मुद्दे त्याच्यातले लिहून घेतलेले आहेत. ते विषय असे आहेत की त्यांनी सुरुवात त्याची केलेली आहे की देशात लोकशाही संपली का, हा गंभीर विषय घेऊन त्यांनी या विषयाची सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी जे सुरुवातीचं जे नाव सांगितलेलं आहे ते डिटेक्टर नावाचा जो प्रकार आहे, डिटेक्टर असतो की काही राष्ट्र आहेत त्या ठिकाणी ती तुम्हाला फक्त नावापुरती लोकशाही दिसते, पण मुळामध्ये ते लोकशाहीतला पूरक असं वातावरण नसतं. फक्त तिथे निवडणुका होतात, मग मेजॉरिटीमध्ये एक पक्ष येतो आणि पक्ष आल्यानंतर तिथे असं भासवलं जातं की इथे लोकशाही आहे, लोकशाही प्रणाली आहे, लोकांचं हित बघितलं जातं. पण मुळात ते तसं होत नाही. ही सगळी प्रक्रिया होते, पण त्याच्या पलीकडे जी आहे ती एक प्रकारे अदृश्य हुकुमशाही असते, जी अशी लोकशाहीमधून निवडली जाते. पण ती जी कामं करते ती त्यांच्या ठराविक विषयाला धरून, त्यांच्या एक विशिष्ट अजेंड्याला धरून ती काम करते, असं त्यांचं एकूण या व्हिडिओमध्ये सुरुवातीचं जे म्हणणं आहे. आणि त्यांनी लोकांना प्रश्न केलेले आहेत की खरंच तुम्हाला काय वाटतं की हे असं खूप चांगलं चाललं आहे का. तर त्यामध्ये त्यांनी लोकांना सांगितलं की लोकांना जर असं विचारलं तर ते असे काही लोक तिथं सापडतात की खरोखर नाही, मोदींनी खूप चांगलं काम केलेलं आहे, मोदी खूप लोकांमध्ये पॉप्युलर आहेत आणि त्यांचे निर्णय खूप चांगले घेतलेले आहेत. तर ते म्हणतायत की बाबा असे जे म्हणणारे लोक आहेत ते एकतर त्यांनी सगळी बुद्धी गहाण ठेवली असेल, कारण देशामध्ये आता जे वातावरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये हे क्लिअर आहे की त्यांनी सांगितलेलं की देशामध्ये इतकं दूषित वातावरण असताना अशा पद्धतीने लोक कशी व्यक्त होऊ शकतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढे गेल्यावर तुम्हाला असं समजेल की देशामध्ये एक असंच चाललेलं आहे की एक पक्ष एक देश एक पक्ष, म्हणजे जो भारतीय जनता पक्षाला त्यांनी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि तो देश आपला जो आहे कुठल्या दिशेने निघालेला आहे, कारण ते पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही व्हिडिओ बनवून काही दाखले दिलेत, काही वर्तमानपत्राचे कटिंग दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक ते म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने पंजाबमध्ये जी निवडणूक
जिंकलेली असताना देखील त्यांना पराभूत ठरवून एक पीठासीन अधिकारी आहेत त्यांनी ते खाडाखोड करून तिथे महापौर घोषित केला. अशा पद्धतीने ह्याच्या मागे कोण आहे की याला सपोर्ट करणारे कोण आहेत याचा सगळा त्यांनी उल्लेख केलेला आहे की देशामध्ये काय पद्धतीने काम चालतं, कसं काम चालतं आणि लोक हे सगळं समजून का घेत नाही म्हणून. त्यानंतर त्यांनी त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काही देशांची उदाहरण दिलीत, रशियाची उदाहरण दिलीत, कोरियाची उदाहरण दिलीत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी काही दाखले दिलेत. बिझनेस स्टँडर्ड वर्तमानपत्राचे त्यांनी दाखले दिलेले की ह्या बातम्या येऊन गेलेल्या आहेत. 10 वर्षापूर्वी काय स्टेटस होतं, त्यानंतर असं म्हणजे अनेक गोष्टींचा त्यांनी उहापोह केलेला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेल की हे संपूर्ण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की जे काम एका नॅशनल मीडियाने करायला हवं होतं, मेनस्ट्रीम मीडियामध्ये हे सतत यायला पाहिजे होतं. 10 वर्ष तिथं काय झालेलं नाही आहे, पण एक कंटेंट क्रिएटर, यूट्यूब हँडलर अशा पद्धतीने इतका सगळं 29 मिनटामध्ये सगळा तो उहापोह करतो, हे जबरदस्त आहे. काल हा जो ही जी व्हिडिओ क्लिप आहे ही मी ट्विटर हँडलवरून डाउनलोड केल्यानंतर काही मित्रांना मी ते शेअर केली, माझ्या वॉलवर टाकले. कारण मला ते माझ्या मनातले मुद्दे जे होते, त्यानंतर सामान्य माणूस जो असतो त्याच्या मनातले जे मुद्दे होते ते ध्रुव राठी हे बोलत होता. त्यानंतर त्यांनी काही दाखले दिलेत, उत्तर भारतातले दाखले दिलेत. उत्तर भारतातलं जे योगीचं सरकार आहे ते कशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेतं, मग ते निर्णय कसे मागे घेतले जातात. कारण त्यांनी एक मुलींचा विषय सांगितलेला आहे की उत्तर प्रदेश सरकारने एक निर्णय असा घेतला होता की संध्याकाळी 8 नंतर ज्या मुली आहेत त्यांना बाहेर सोडूच नाही, असा त्यांनी ते एक निर्णय घेतला होता. पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं की हा निर्णय आपला चुकीचा आहे. कारण ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लॉ अँड ऑर्डरच्या कारण दाखवून तुम्ही मुलींना घरामध्ये असं कोंडून कसं ठेवू शकतात. तर तुम्ही लॉ अँड ऑर्डर हे करण्यात त्यांना कारवाई करण्यापासून त्यांना तुम्ही लांब राहिलेत, पण मुलींच्या बाबतीत हे असं धोरण घेऊन तुम्ही कसं काय चांगलं सरकार ठरू शकतात. म्हणून नंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांनी केलेला जो आदेश आहे तो मागे घेतला. असे त्यांनी अनेक उदाहरण दिलेत. NDTVचं एक उदाहरण दिलेलं आहे की NDTV कशा पद्धतीने एक देशाचा एकमेव चॅनल होता, पण NDTV नंतर मग तिथे अदानींनी शेअर घेतले, मग तो NDTV तिकडे डायव्हर्ट झाला. म्हणजे आता देशामध्ये कुठलं प्रसारमाध्यम नाही आहे की ज्याच्यामध्ये हे जे सत्ताधारी भारतीय जनता पक्षातलं जे सरकार आहे ह्याच्या विरुद्ध काही बोलेल. त्यानंतर त्यांनी इलेक्शन आयोगाचं संदर्भात त्यांनी एक विषय मांडलेला आहे की इलेक्शन आयोगामध्ये जे निर्णय अशोक लवासा यांनी जे घेतलेले होते त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीने बाजूला केलं गेलं. नुसतंच बाजूला केलं गेलं नाही आहे, तर त्यांच्या कुटुंबावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, त्यानंतर त्यांना अडचणीत आणलं. अशा पद्धतीने एकूण देशामध्ये काम चालू आहे. त्याचा दाखला त्यांनी लाईव्ह लॉ नावाची एक संस्था आहे त्याचा दाखला दिला, वायरने केलेली बातमी आहे त्याचा दाखला दिला. असे दाखले देत त्यांनी हे सगळे व्हिडिओ केलेले आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. कारण कसं आहे की मला आठवतं की 10 वर्षापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी या सेंटर गव्हर्नमेंटमध्ये येण्याच्या आधी त्यांनी सर्वात अधिक त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये माझ्या तरुण मित्रांनो असे ते आवाहन करत होते. ते तरुण मित्र कोण की त्या काळामध्ये त्यांनी 12 कोटी जे मतदार होते, जे पहिल्यांदा मतदान करणार होते, अशा लोकांना त्यांनी आव्हान केलं होतं. आणि आता साधारणपणे 10 वर्ष या गोष्टीला झालेत. म्हणजे जे 12 कोटीचे सुरुवातीला होते त्यांना आता मॅच्युरिटी झालेली असेल की तुम्ही चांगलं काय वाईट काय तुमची बुद्धी वापरून तुम्ही निर्णय घ्या. पण आता परत त्यांनी हे सांगितलेलं आहे की ही जी लोक आहेत ही कुठल्या अँगलनी अशा लोकांच्या पाठीशी असतात की जे या देशामध्ये बेरोजगारी, महागाई, आरोग्याचे विषय आहेत, अजून काही महत्त्वाचे विषय आहेत. देशाला जी अनेक भागामध्ये खूप क्रिटिकल पोझिशनमध्ये लोकांना रोजगार नाही आहे, एक वेळचं अन्न त्यांच्या पोटात जात नाही. आणि मग असं असताना ही जी लोक आहेत यांना दिशाभूल करण्याचं काम ही यंत्रणा करते. त्याच्यामागे कोण आहेत? कारण खूप दाखले त्यांनी खूप चांगले दाखले दिलेले आहेत आणि नुसते असे
बोगम दाखले दिलेले नाही आहेत की ते दाखले त्यांनी त्या वर्तमानपत्रात आलेले जे पेपरचे कटिंग आहेत ते कटिंग दाखवून त्यांनी ते दाखले दिले. त्यांनी एक उमा भारतीचं एक उदाहरण दिलेलं आहे की त्याच्यानंतर तो तुमचा आता जो सुप्रीम कोर्टाने एक हे जे आपले बॉन्ड जे त्याच्यावर जे केलेले आहेत बॅन केलेले आहे त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कशा पद्धतीने इतके ते इलेक्ट्रॉल बॉन्ड काढले आणि मग त्यातले सगळे पैसे ते भारतीय जनता पक्षालाच ते बॉन्ड कसे मिळाले आणि हे सगळं त्यांनी सांगितलेले. त्यातले थोडीच अमाऊंट ती फक्त काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी किंवा या अशा पक्षाने मिळालेली, त्या लोकांना इतर लोकांना काय मिळालं नाही. पण भारतीय जनता पार्टीला या सगळ्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून खूप मोठी अशी अमाऊंट मिळालेली. त्यानंतर त्यांनी जी घोडाबाजारी करून जे राज्य असतात, जे राज्य कसे हिसकावून घेतलेले आहेत आणि त्याला कसं प्लॅनिंग करून ते सगळं केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. एक टोटल 29 मिनिट 48 सेकंडमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर इतर पक्षामध्ये ज्यांच्यावर आरोप केले आहेत करप्शनचे, भ्रष्टाचाराचे, ते लोक म्हणजे नारायण राणे असतील किंवा अजित पवार असतील, अजून काही लोकांची त्यांनी नावं घेतलेली आहेत, हेमंत बिस्वा असतील, ते त्या काळामध्ये कशा पद्धतीने भाजप त्यांना टार्गेट करत होते की ते करप्ट आहेत, त्या करप्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी लुटलं आहे. आणि मग आता तिथे आल्यानंतर भाजप आणि त्यांचे जे बाकीचे जे लोक आहेत ते कशी गप्प बसलेले आहेत याचा उहापोह त्यांनी केलेला आहे. खूप जबरदस्त असा हा व्हिडिओ केलेला आहे. माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल, ध्रुव राठी यांच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा आणि त्याची लिंक आपल्या इतर तरुण मित्रांना दाखवा, जे विचार करणारे मित्र असतील, धर्म, जात, पंथ याच्या पलीकडे जाऊन जे देशाच्या संदर्भात विचार करणारे लोक असतील अशा लोकांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच दाखवा. जे काम मेनस्ट्रीम मीडियातील लोकांनी करायला पाहिजे होतं ते काम ध्रुव राठीने केलेलं आहे. त्याला खूप दाखले त्यांनी दिलेले आहेत. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसारित झालेल्या गोष्टी दिलेल्या आहेत. ईडीच्या संदर्भात त्यांनी शेवटची माहिती त्या ह्याच्यामध्ये मधल्या टप्प्यामध्ये ईडीचा एक विषय आहे की ईडीने किती कारवाया केल्यात आणि त्यामध्ये त्याचा रिझल्ट काय आहे. त्याच्यामध्ये जे सक्सेस झालेले प्रकरणं ते फक्त 24च आहेत. म्हणजे टोटल त्यांनी 5,906 लोकांवर ईडीने आतापर्यंत कारवाई केली होती मागच्या टर्ममध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त 24 लोक जे आहेत ते त्यांना त्याच्यामध्ये दोषी मिळाले. म्हणजे तो निकाल आहे, तो पर्सेंटेज आहे तो 0.5% इतका आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याला त्यांनी दाखले देखील दिलेले आहेत. वेगवेगळे वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या केलेल्या आहेत त्याच्या दाखले दिलेले आहेत. मध्ये काही त्यांनी व्हिडिओ सोडलेले आहेत आणि भाजपमध्ये गेल्यानंतर माणूस कसा स्वच्छ होऊन बाहेर पडतो अशी एक वॉशिंग पावडर नावाने एक व्हिडिओ क्लिप केलेली त्यांनी. खूप सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि इतरांनाही दाखवा. आणि आता देशात येणारी जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये हे जे करप्ट गव्हर्नमेंट आहे भारतीय जनता पक्षाचं, हे कसं ह्या सत्तेपासून दूर होईल. कारण यांनी खूप अडचणी निर्माण केलेल्या आहेत ज्या तुम्हाला आता लक्षात घ्यायला पाहिजेत. एवढी माझी तुम्हाला एक विनंती आहे. हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्या त्या ध्रुव राठीच्या साईडवर जाऊन त्यांच्या यूट्यूब हँडलवर जाऊन आवर्जून बघा, ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे.